नमस्कार, मी अनिता पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसह आपले भोईस किचनमध्ये मनापासून खूप 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 स्वागत करते। बघा, इथे मी पावशेर म्हणजे 250 ग्रॅम गाजर घेतलेले। गाजर मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आणि किसणीने त्याचा असा बारीक किस तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ वापरणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर मी अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घेतलेली आहे। पावशेर गाजरासाठी बघा, इथे मी पावशेरच गूळ घेतलेला आहे। पावशेर म्हणजे 250 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। आता या गुळामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून गॅसवर 3 ते 4 मिनिटांसाठी उकळून गुळाचं पाणी बनवून घेणार आहे। हे बघा, इथे आता गॅसवर मी गुळाचं पाणी तयार करून घेते। गुळाचं पाणी तयार झालेलं आहे। आता मी थोडं गार होऊ देते। गार झाल्यानंतर आता मी यामध्ये पीठ मळून घेणार आहे। इथे बघा, मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। आता मी पीठ मळून घेते। वेलदोड्याची पूड ऍड करून घेते। 1 वाटी गव्हाचं पीठ ऍड करून मी आता सर्व हे मस्त पुस करून घेते। असं एकजीव करून घेतलं की त्याच्या पुऱ्या छान मस्त सॉफ्ट अशा येतात। तूप ऍड करून घेते त्याच्यामध्ये, म्हणजे काय होईल, तूप एकसारखं सर्व पिठाला लागेल म्हणून पीठ मळायच्या आधीच मी त्यामध्ये असं मस्त साजूक तूप ऍड करून किस आणि पीठ एकत्र असं पुस करून घेते। त्यानंतर अजून अर्धा वाटी मी गव्हाचं पीठ ऍड करते। पुन्हा हे मस्त व्यवस्थित असं पुस करून एकजीव करून घेते। पुऱ्या खूप छान फुलतात यामुळे। तर त्यामध्ये हे गार झालेलं गुळाचं पाणी ऍड करते। सावकाश जसं जसं लागेल आपल्याला तसं पाणी ऍड करत जायचं आणि पिठाचा गोळा मस्त मऊसर असा, जास्त मऊ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असा आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। आता असा मी मस्त आता व्यवस्थित पिठाचा गोळा मळून घेते। हे बघा, आता हा आपला पिठाचा गोळा मळून झालेला आहे। मळलेला पिठाचा गोळा मी आता 10 मिनिटांसाठी असं झाकून ठेवते। तर बघा, 10 मिनिटांनंतर मी हा पिठाचा गोळा बघते। हाताला पीठ लावून मी आता याचे मस्त असे गोळे बनवून घेते। जसे तुम्हाला छोट्या मोठ्या पुऱ्या पाहिजे असतील त्याप्रमाणे तुम्ही याचे गोळे बनवून घ्या। पुऱ्या लाटण्यासाठी बघा, इथे मी सुकं पीठ घेतलेलं आहे। आता मस्त गोळा घेऊन एका साईडला तेल तापता तोपर्यंत मी इथे आधी पुऱ्या लाटून घेते। अशा पुऱ्या लाटून ठेवल्या की काय होतात, एकामागे एक त्या भरभर आपल्याला तळता येतात। अशाच सगळ्या पुऱ्या आता मी लाटून ठेवून देते। हे बघा, इथे माझ्या सगळ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि या एका साईडला तेल पण तापलेलं आहे बघा। आता मी या तापलेल्या तेलामध्ये एक एक पुरी सोडून तळून घेते। छान मीडियम टू लो फ्लेमवर मी आता या पुऱ्या तळून घेते। तुम्ही पुरी बघू शकता कशी टम्म अशी फुगली ती। आणि गाजर किसून टाकल्यामुळे काय होते, त्यातले जे पोषण तत्व आहे ते जसेच्या तसे आपल्या पोटामध्ये जातात। जर आपण शिजवून टाकले तर त्या पोषण तत्वांचा खूप नाश होतो। त्यापेक्षा अशा किसून जर आपण पुऱ्या बनवून घेतल्या तर पुऱ्या पण खूप छान लागतात आणि पोषण तत्व पण आपल्याला त्यातले भेटतात। हे बघा, दुसरी पुरी मी अशीच टाकून घेतलेली आहे। बघा कशी टुम्म फुलायला लागली ही पुरी। अशाच आता सर्व पुऱ्या मी तळून घेते। इथे मस्त साजूक तुपाची गाजर पुरी ही आपली तयार झालेली आहे। बघू शकता किती टम्म अशा ह्या पुऱ्या फुललेल्या आहेत। जशा त्या दिसत आहेत त्यापेक्षा अधिक सुंदर, रुचकर आणि स्वादिष्ट खायला लागतात। एकदा तुम्ही नक्की बनवून बघा। गाजराचा हलवा आपण नेहमी खाल्लेला आहे, तुम्ही गाजराची पुरी सुद्धा ट्राय करून बघा आणि खाऊन बघा। खायला खूप स्वादिष्ट लागते ही पुरी। साजूक तुपातली ही गाजर पुरी अगदी आमरसासोबत किंवा साध्या इलायची फ्लेवरच्या श्रीखंडासोबत अतिशय सुंदर अशी लागते खायला। नक्की तुम्ही बनवून बघा। 4 ते 5 वाजेच्या दरम्यान ज्यावेळेस भूक लागलेली असते त्यावेळेस कमी वेळामध्ये खूप पोषक तत्व असणारी पौष्टिक अशी ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा। टेस्ट केल्यानंतर कमेंट्समध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या या भोईस किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा। खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले मनापासून खूप 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 आभार। धन्यवाद।